तुमच्या आमच्या सर्वांचेच नेते लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आनंदपीठ लोकवक्ता करंडक ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। 2 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा चालू आहे आणि आज त्याचा बक्षीस समारंभ। त्यानिमित्त उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांच्याच नेत्या राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, आपल्या जिल्हा परिषदेचे शिवगजानन पाटील साहेब, आमचे सहकारी आणि मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके, तालुक्याचे माजी आमदार शरदभाऊ डमाले, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे संजय आवटे सर, सर्वच भोर राजगड मुळशीतून आलेले आमचे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती सहकारी पीडीसी बँक दूध संघ जिल्हाध्यक्ष सर्वच मान्यवर ग्रामस्थ बंधू भगिनी, प्रथमतः आवटे सरांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही हे गाव निवडलं, कारण की हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे। याच ठिकाणावर वहिनींना मी गाडीत येताना सांगत होतो, आमची आषाढी वारीची जे या ठिकाणी यात्रा हे निघते दिंडी, तिची सुरुवात इथून सुरुवात होती। त्याचप्रमाणे दर महिन्याला पायी वारी या ठिकाणी आळंदीला या ठिकाणी जात असते। असं पवित्र गाव सुद्धा चांगले तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेलं हे गाव आहे। आता सुनीलांना तुम्ही सांगितलं 1 कोटी रुपये तुम्ही जाहीर केलं, तुम्ही आकडा जाहीर केला की मला टेन्शन येतोय। शेवट अण्णा असा काय आकडा सांगतो की आम्हाला टेन्शन येतं, पण अण्णा आम्हाला 3 तालुके थोडं आम्हाला समजून घेत जा, कारण की आम्हाला हे देताना खूप मोठी अडचण येते। परंतु शेवट या भागात काम करत असताना मी वहिनींना गाडीत येता म्हणत होतो, खरं तर अण्णा ह्या गावाला मी यापूर्वीच 1 कोटी 10 लाख रुपयाची कामं मंजूर केलीत आणि ती अजितदादांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केली होती। त्या असतानाच या ठिकाणी मला त्यांनी निधी दिला होता। परंतु भविष्यकाळात या गावाला जो जोडणारा महत्वाचा रस्ता आहे तो सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या काळात ग्राम सडक मध्ये बसवून या ठिकाणी याचा चांगल्या पद्धतीचा रस्ता करून देण्याचं काम या ठिकाणी करू। या कार्यक्रमानिमित्त आवटे सरांना एवढंच सांगेन, मी अजून तुमची ओळख तशी फारशी नव्हती, परंतु ज्यावेळेस तुम्ही दादांना श्रद्धांजली वाहत असताना पिंपरी चिंचवडला बोलले त्या दिवसापासून मी ओळखायला लागलो आवटे सर काय आहेत। जी वस्तुस्थिती तुम्ही मांडली ती खऱ्या अर्थानं आमच्या मनाला भावली आणि म्हणून मी तुम्हाला एक ग्वाही देतो, या ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या सुविधा तर आम्ही देऊनच शासकीय फंडातनं विकास निधीतून, परंतु तुम्ही जी माझी जबाबदारी आहे दिलेली आहे, तुम्ही दादांच्या नावाने स्पर्धा घेताय, जोपर्यंत तुम्ही ही स्पर्धा घेसाल जे काय भविष्य काळात 200ची 400 होत्या 400ची 500 होत्या मी त्या ठिकाणी माझी मदत करेल अशा ठिकाणी ग्वाही देतो। आणि या स्पर्धेला जे सर्व या ठिकाणी आपले स्पर्धक आले त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो। डोंगरगाव कोळवण खरं तर वाळ्यांचा जो ब्रिज पडला होता त्याची आत्ताही वहिनींना लोकांनी निवेदन दिलं, परंतु दादांनी त्या ठिकाणी निधी दिला तर या ठिकाणी आत्ताच मला शिवसाहेब म्हणले भाऊ 5 कामं मंजूर दिली, त्यातलं तेच काम आहे। आता उद्या कलेक्टर साहेबांची सही झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर होईल आणि तुमचा जो शंका आहे तुम्हाला पाऊस काळापूर्वी पूल होईल का नाही कोळवण खोऱ्याला, काळजी करू नका। जशी मावळ आपण पावनावरनं लाईट आणली, दादांनी निधी दिला आणि या खोऱ्याचा लाईटचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला, तसंच या पुलाचं पण काम पाऊस काळापूर्वी नक्की होईल अशी तुम्हाला ग्वाही देतो। आणि या ठिकाणी आनंदपीठ लोकवक्ता करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो। ज्यांना बक्षीस मिळाले, ज्यांच्या स्पर्धेमध्ये पहिले क्रमांक काढले असेल त्यांचं अभिनंदन, ज्यांचं स्पर्धेमध्ये बक्षीस नंबर बसणार नाही त्यांनी पुढच्या वेळेस जास्त तयारीने यावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि या थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। कुणाचा रस्ता अडवण्यापेक्षा पाणी अडवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।